नमस्कार, मी उज्ज्वला. माझ्या किचनमध्ये आपले स्वागत आहे. माझ्या किचनचे नाव आहे उज्ज्वला सात्विक एम्पायर. हा महिना श्रावण आहे, तर म्हणून तुम्हाला मी 2 रेसिपी डिश दाखवणार आहे. पहिल्या डिशचे नाव आहे नायलॉन साबुदाणा चिवडा. हे साहित्य आहे. नायलॉन साबुदाणा आहे हा 1 वाटी, बटाटा कीस आहे 1 वाटी, अर्धा वाटी शेंगदाणा आहे, चवीनुसार मीठ, लाल तिखट, हे मिरची, हे सर्व साहित्य आहे. तेल छान गरम झालं आहे. आपण शेंगदाणे तळून घेऊ. हे बघा छान तळून झाले आहेत शेंगदाणे. बटाटाचा कीस तळून घेऊ. आता आपण नायलॉन साबुदाणा तळून घेऊ. हा चांगला तळून घ्यावा लागतो, नाही तर मग कच्चा राहतो आतमध्ये. हा तळून झाला आहे कसे समजायला, दाणेदार काटे येतात आणि हा चटचट आवाज येतो तेव्हा समजावे हा चांगला तळून झाला आहे. आता आपण मिरची तळून घेऊ. हे सर्व साहित्य एकत्र केलं आहे तळून घेतलेलं. आता यामध्ये लाल तिखट टाकून घ्या. हे छानपैकी एक मिक्स करून घ्या. चवीनुसार मीठ टाकून घ्या आणि सर्व एकत्र छानपैकी मिक्स करून घ्या. चिवडा तयार झाला आहे. कलर पण खूप छान आला आहे. कधीही घरचा खायला चिवडा छान आहे. दुसऱ्या डिशचे नाव आहे थालीपीठ. शेंगदाणा कूट घेतला आहे, लाल तिखट, चवीनुसार मीठ, अर्धा वाटी दही, 2 बटाटे घेतलेत, मिरची हिरवी, आल्याचा तुकडा घेतला आहे छोटासा, आणि हे साबूस तांदूळ हे मिक्सरमध्ये काढून घेतलं आहे. किसून घेतला आहे. हा मिक्सरमधून काढून घेतलेला साबूस तांदूळ आहे. लाल तिखट, हिरवी मिरची, आलं पेस्ट करून घेतली आहे. शेंगदाणा कूट आहे. दही फेटून घेतलेलं आहे. चवीनुसार मीठ. हे सर्व साहित्य मिक्स करून घ्या. एक 15 मिनटं भिजत ठेवा छानपैकी. हे छान मिक्स झालं आहे. आपण आता याला 15 मिनटं झाकण लावून ठेवू. त्याचं पीठ भिजवलं होतं, 15 मिनटं रेस्टसाठी ठेवलं होतं. घट्ट आहे थोडंसं, त्यामुळे मला पाण्याची गरज लागेल. ह्याला थोडं पाणी घालून घ्या. पाणी घालून घेतल्यामुळं हे बघा पीठ हलकं झालं आहे. छान छान फुगलं आहे पीठ. तवा छान तापला आहे. थोडंसं तूप लावून घ्या. ज्यांना तेल आवडत असेल तेल घ्या, ज्यांना तूप आवडत असेल तूप घ्या. आता हे मिश्रण घेतलं आहे. छानपैकी थापून घ्या. छान तापून झालं आहे. थोडंसं बोटाने होल पाडा. वरून तूप सोडा. मंद आचेवर झाकण लावून 1-2 मिनटं ठेवा तसेच. हे बघा छान भाजलं आहे. थोडीशी तुपाची धार सोडा, परतून घ्या. आता हे छान भाजलं आहे. कलर पण खूप छान आला आहे थालीपीठाला. हे बघा दोन्ही बाजूंनी छान भाजून झालं आहे. मी तुम्हाला 2 डिश दाखवणार होते उपवासाच्या. चिवडा तयार केला आहे एक डिश, आणि हे दुसरं थालीपीठ. तर मी एक डिश तयार केली आहे मोठी उपवासाची. तर त्याच्यामध्ये मी सफरचंद घेतला आहे, घरामधलं आहे ते. केळी घेतली आहे. मी परवाच्याच रेसिपीमध्ये ओल्या नारळाची बर्फी दाखवली होती, ती घेतली आहे उपवासाला. आणि दही घेतले, त्यामध्ये साखर घातली. जर आवडत असेल तर त्याच्यासोबत थालीपीठासोबत तुम्हाला घ्या खाण्यास. ही पूर्ण डिश छानपैकी तयार झाली, उपवासाची थाळी. आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा.